तर विषय काय भावानो, आपण आलतो रानात घरातल्यांच्या संग, कारण जरा सर्वांनी वाड्याच्या होत्या, ऊस लावायचं नियोजन आहे घरातल्यांनी. त्याच्या आधी एक मी तुम्हाला लोकेशन दावतो, म्हणजे खूप सुंदर असं लोकेशन आहे आमच्या रानाजवळ. ती पाहू शकत असाल तुम्ही, मारुती मंदिर आहे, त्याच्याच कडेला एक हिर आहे, खूप सुंदर आहे. ही बघा, आम्ही इथं पोहायला, उन्हाळ्या सुट्टीत पोहायला इथे येतो. रानात कामं कमी आणि पोहायचं असतं. ही बघा, कडचा परिसर बी पाहू शकता तुम्ही. तिथं खूप शांती आहे. आपण जाऊया आता घरातली, तिथं शिवे देण्याच्या आधीच आपण गेलेलं बरं. नाही म्हणतील आलाय ना बसले काहीतरी करत, काम चालू केले बहुतेक, आता गेलं पाहिजे, नाहीतर जमते का वडू. यासाठी रानात या लागतं. आलं का, शेतकरीच्या घरात आलोय, साऱ्या घराच्या माहित नाही, मला बी माहित नाही, सोडा त्याचा विषय नाही. दमून झालं सांग मला. आलं का, जमतय जोर लागा की. वडू काय, वडू काय, इकडे घे, मी ओढतो. असं कोण बी आबाळात जाऊची पाणी इकडे. लई बी करायला लागत नाही, काम लई करायला लागत नाही. तर विषय काय भावानं, पाट ओढून झालेला आहे. आता तिकडच्या साईडचा तेवढा राहिलाय ते ओढून घेऊया, परत ना पाणी पाजाय रान मोकळ होतंय. तरी बघू शकत असाल, आपलं ही एवढं पूर्ण रान आहे. इकडे ज्याचा ऊस आपला नाही, दुसऱ्याच आहे. तर बघ जाऊया तेवढा, ते पाट ओढून घेऊया, म्हणजे मोकळ होतोय आपण. ऊस कुठला करायचा, पाट नव, ऊस कुठला करायचा आहे. हा तर भावानं, आम्ही ऊस 265 करणार आहे. आता शुक्रवारी काहीतरी लावायचं नियोजन आहे यांचं. लावल्यानंतर त्याच्या आधी 1-2 दिवस पाणी सोडायचं, गच्च पाण्यानं भरून घ्यायचं रान. म्हणजे कसं ऊस लावताना बी दमणूक झाली नाही पाहिजे, आणि त्यांची वाढ बी चांगली होईल आणि जगून निघतील. ही बघू शकता, ही चिकोची झाड आहे, ती ही केळीच आहे, आणि त्याच्या पाठीमागे जी रान आहे ती पेरवाच आहे. 1-2 एकरात तर पेरू लावली ती. ही बघू शकत असाल तुम्ही, ही पहा, आता इथनं दिसणार नाही कारण झाड मध्ये येत आहे. सगळी पेरू आहे ती. इकडं गारवा लय भारी असते, वारं पण इकडं तुम्ही बघू शकत असाल. ही बघा, वारं इकडं खेळताना दिसतंय थोडं थोडं. आपल्याला ह्या टीतनं पाणी घ्यावं लागतं. तर बघूया आता, पायपा टाकायच्या तिकडं कडवर, म्हणजे इथनं सरळ खाली, हे घसार असल्यामुळे सरळ शेवटपर्यंत पाणी जातं. त्यामुळे काय लय ही करायला लागत नाही. एवढा आता पाठ ओढून घेऊया. ऊन तर खूप आहे, पण वारा असल्यामुळे एवढं जाणवणं झालंय. थंडी असण्याचं एक भारी आहे, कारण ऊन असल्यावर थंडी बी थोडीशी जाणवते आणि ऊन बी लय जाणवत नाही. त्यामुळे रानात काम करायला भारी वाटतं. राहिले आपण कडच्या ह्याच्यापर्यंत बांधाला घेऊया तेवढं भाराभारा ओढून, म्हणजे अजून लय ऊन वाढण्यापेक्षा तर आधीच मोकळं झालेलं बरं कामातनं. तर मित्रांनो, तुम्ही बघत आजचीला ही वाढायचं आहे, पण ही खरडून काढायचं का कसं काढायचं काय गणितच कळेना मला. तिथं होतं वाढायचं तरी होतं, इथं काय वाढायचं. आबा म्हणतील खांदत आणावर नाही इथंपर्यंत. आबांचा नाही भरोसा. एवढ्या बारक्याचं ही डुंब आहे ती, मला सांगा मित्रांनो, ही काय बारक्या ट्रॅक्टरनं केलेल्याच कामाला आहे. चांगला आहे बारक्या ट्रॅक्टरनं करणं, कारण लय असं काय म्हणू शकतो आपण, लय रानाची इस्कोटे होत नाही, म्हणजे असं डुंब मोडती ते असं काही विषय होऊ शकत नाही. कारण लहान ट्रॅक्टर वापरल्यानं का नाही व्यवस्थित, साऱ्या व्यवस्थित, आणि डुंब पण व्यवस्थित होती. ती बारकं डुंब आहे. तर आबासनी कोण तर गाठ पडलं या, तिथं बसली ती दोघं बोलत. इथं काम राहिलं ना, बोलत बसती ती, काय अशी काम नाही ती. तर बघू शकत आजच्याला पुढे दिसत असतील तुम्हाला ही दोघं. हे बघा, काय तर त्यांचं तर्क लावत असतील की बाबा इथनं एवढ्यात ही लावा आणि तिथनं तेवढ्यात ती लावा.
असं आहे, नाद करते काय, काम करायला शिव्या खायला लागते, काम नाही केलं. तर मित्रांनो काम झालेलं आहे रानातलं, आता ओढून सगळं हे करून झाले. आता बघू पाणी ज्या टायमाला सोडायचं त्या टायमाला येऊ. तुम्हाला मी व्हिडिओ दावतच राहीन आणि मला कमेंट बी करा माझा व्हिडिओ कसा असते ते. तर भावांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर पहिलं करत जावा.